इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 397व्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक 19 रोजी नाशिक शहरात उत्साह ओसंडून वाहिला. मुख्य मिरवणुकीत पारंपरिक ढोल, ताशे, वाद्यवृंदांबरोबर LED बॉल तसेच सोशल मीडियाद्वारे लाईव्ह टेलिकास्ट हे यंदाच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणाने नाशिक शहर दुमदुमून गेले होते. ढोल ताशांचा गजर, भगव्या पताका, भव्य चित्ररथ आणि आकर्षक रोषणाई यामुळे संपूर्ण वातावरण भगवेमय झाले. फाळके रोडवरील वाकडी बारवपासून ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेत मिरवणुकीला सुरुवात झाली. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी भगवी टोपी परिधान करून ढोल वाजवत मिरवणुकीला प्रारंभ केला. नागरिक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरून कुटुंबासह मिरवणूक पाहण्याचा आनंद घेत होते. यंदाच्या मिरवणुकीत डिजिटलायझेशनचा प्रभाव प्रामुख्याने जाणवला. सुरक्षितता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता मिरवणूक शांततेत पार पडली. फाळके रोड, भद्रकाली मार्केट, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, मालवीय चौक असा प्रदीर्घ प्रवास करत मिरवणूक रात्री उशिरा रामकुंड येथे पोहोचली. NCN न्यूजसाठी राजेंद्र साखरे, नाशिक.